मराठी व्याकरण प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणता वर्ण कंठ्य आहे? ऑप्शन आहेत प, स, ह आणि न. यामधला ह हा वर्ण कंठ्य वर्ण आहे. प्रश्न दुसरा, राहुल ज्यांना आता लिहिते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर शक्य क्रियापद. प्रश्न तिसरा, राजेश नियमित अभ्यास करत असे या वाक्याचा काळ. तर याचा काळ आहे रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक आहे चौथा, सुरेश घरी गेला या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर अकर्मक कर्तरी प्रयोग हा सुरेश घरी गेला या वाक्याचा प्रयोग आहे. अकर्मक कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक पाचवा, दंड आकारला गेला या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर कर्म कर्तरी प्रयोग हा याचा प्रयोग आहे. दंड आकारला गेला या वाक्याचा. प्रश्न सहावा, ससा या शब्दाचे अनेक वचन. तर आहे ससे. प्रश्न सातवा, मिताहारी या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. तर मिताहारी म्हणजेच मोजका आहार नेमाने घेणारा. याला मिताहारी असं म्हणतात. मोजका आहार नेमाने घेणारा. प्रश्न आठवा, यथान्याय या शब्दाचा समास ओळखा. तर अव्ययभाव समास हा यथान्याय या शब्दाचा समास आहे. अव्ययभाव समास. हे होते मराठी व्याकरणचे प्रश्न जे तुम्हाला कोणते एक्झाममध्ये उपयोगात पडतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.